पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। आता निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टी देखील मैदानात उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टी देखील मैदानात उतरली असून बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी आज आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय। धुळे महापालिकेच्या 74 जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणुकीत बहुजन समाजवादी पार्टी 13 जागांवर उमेदवार देणार आहे। बसपाकडे इच्छुक उमेदवारांची मोठी संख्या असून 13 पेक्षा अधिक जागा बसपा लढवेल असं संकेतही बसपाचे नेते राज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। सत्तेत असलेली भाजपा व काँग्रेसला विरोध करण्यासाठी विरोधकांच्या भूमिकेत बसपा ही निवडणूक लढवत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीने आम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि याही पुढच्या ज्या प्रभाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचे उमेदवार उभे करणार आहोत। आणि जे काही या नगरपालिकेमध्ये जी उदासीनता आहे, जे भ्रष्टाचार आहे, या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत आणि जनतेचा कौल घेणार आहोत। आम्ही धुळे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक वार्ड क्रमांक 9 मधून संपूर्ण पॅनल दिलेला आहे। त्या 8 नंबरमध्ये आम्ही संपूर्ण पॅनल दिलेला आहे। अनेक उमेदवार आमच्या संपर्कात असल्यामुळे मुलाखतीमध्ये 13 उमेदवार आमच्या बहुजन समाज पक्षाकडे आलेले आहेत। तर सुरुवात आज आम्ही या धुळे महानगरपालिकेमध्ये याही अगोदर बहुजन समाज पक्षाने 3 नगरसेवक पाठवलेले आहेत आणि म्हणून आता या देशामध्ये जातीवादाचं धर्मांध शक्तीचं फार मोठं रूप या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये वाढलेलं असल्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला, काँग्रेस पक्षाला विरोध करण्यासाठी बहुजन समाज पक्ष काम करतो आहे आणि म्हणून आमची विरोधकाची भूमिका म्हणून बहुजन समाज पक्षाने या निवडणुकीमध्ये आम्ही उमेदवार उतरवलेले आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।